यामिनी दळवी. क्विकहिल आणि आत्मबोध वेलनेस सेंटर सहप्रस्तुत माझा कट्टा, पॉवर्ड बाय चितळे बटर, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स, बर्वा स्किन थेरपी आणि सोनाई पशु आहार या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. ब्रँड ठाकरे कुणाला आवडो किंवा न आवडो, पण महाराष्ट्राच्या राजकारणामधील एक असं वास्तव ज्याला टाळता येणार नाही. त्याच वेळेला गेली काही वर्ष हाच ब्रँड ठाकरे आपला प्रभाव गमावतोय की काय अशी सुद्धा चर्चा सुरू आहे. ब्रँड ठाकरेचा प्रभाव कमी होऊ नये यासाठी ठाकरेंना नसेल तेवढी काळजी मराठी माणसांच्या चर्चांमध्ये सुद्धा जाणवते. आणि यामधूनच मग नेहमीच प्रश्न पुढे येतो की या ब्रँड ठाकरेचं होणार काय. यामध्ये सध्या राज्य सरकारच्या हिंदी सक्तीच्या धोरणाला कडवट विरोध सध्या सुरू झालेला आहे आणि ठाकरे बंधू पुढे सरसावले. येत्या 5 जुलैला मराठी माणसांचा एक भव्य असा मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चामध्ये कुणाचाही झेंडा नसला तरी सुद्धा तो मोर्चा मराठीत्व दाखवणारा आणि 2006 नंतर म्हणजे जवळपास 20 वर्षांनी ठाकरेंची सुद्धा एकत्रित शक्ती दाखवणारा असणार आहे. मराठीत्वाच्या याच मुद्द्यावरती दोन्ही बंधू सत्तेच्या काळजामध्ये धडकी भरवणारी शक्ती दाखवू शकणार आहेत का हा प्रश्न आहे. यासोबतच गेले काही महिने ठाकरे बंधूंच्या एकजुटीची चर्चा जोर धरते. अशी चर्चा सुरू झाली की शिवसैनिक आणि मनसैनिकांमध्येच नाही तर एकूणच मराठी माणसांच्या एका मोठ्या वर्गामध्ये सुद्धा उत्साहाला उधाण येतं. पण पुढे युती होणार की होणार नाही हे अद्यापही अस्पष्ट आहे. प्रश्न अनेक आहेत, उत्सुकता सुद्धा खूप आहे आणि यामुळेच मराठी माणसांचं लक्ष लागलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा आजचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. आज आपल्यासोबत माझा कट्ट्यावरती आहेत ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब आणि मनसेचे नेते बाळा नांदगावकर. तुमच्या दोघांचंही खूप खूप स्वागत आणि सुरुवात करूयात राजीव सरांच्या प्रश्नांनी. तुम्ही दोघं जण असे शेजारी इतक्या प्रेमानं बसलेले बघून मला असं वाटतं की इथं सगळ्यांना जसा असं सुखावणारा आहे तसंच अनेकांना सुखावणारा असं आहे. पण असे शेजारी तुम्हाला बसल्याचं काही स्मरणात आहे का? कधी असे तुम्ही इतक्या प्रेमानं एकमेकांशी स्मितहास्य करत बघताय, परस्परांशी टाळ्या देत बोलताय? मला असं वाटतं बाळा नांदगावकर आणि मी हे आम्ही फार पूर्वीपासून शिवसेनेचे तळागाळाचे कार्यकर्ते आहोत. म्हणजे पक्ष 2 वेगवेगळे झाले तरी देखील अजूनही त्यावेळेच्या आमच्या केसेस अजूनही चालू आहेत. आज जसे इथे बसलोय तसे कोर्टातही अजूनही आम्ही बसतोय. म्हणजे आत्ताच एक जी मला आठवते की आमची राणेंच्या विरुद्ध जी केस आहे ती अजूनही चालू आहे आणि आजही आम्ही आपल्याला आठवते राणे साहेब ज्यावेळेला सोडून गेले होते आणि त्यावेळेला त्यांची सभा दादरला सामनाच्या समोर होती. त्या केसमधले आम्ही दोघेही म्हणजे काय म्हणू आरोपी म्हणा किंवा म्हणजे आमचं काही नातं तुटलेलं नाहीये. अच्छा, ते जरी वेगवेगळे पक्ष झाले तरी अजूनही टेबल खुर्च्या आम्ही शेअर करतोय एकत्र. म्हणजे जी रेष आहे ती मध्ये मुंग्यांची झाली होती, पण ती लाईन आहे तशी, लाईन आहे तशीच. कसं आहे, पाण्यावर किती काठी मारलीत ना तरी ते पाणी परत एक विचारांचं आहे ना. एकदम सलीम जावेद वाला डायलॉग. एक विचाराचं आहे ते पाणी. आपण ना बाळा कट्टा केला होता एक 2017-18 मध्ये केला होता. मला असं वाटतं ना की आपण ह्या सगळ्या पुढचा करायच्या आधी, गप्पा मारायच्या आधी एकदा त्यावेळेला तुम्ही काय बोलला होता ते आपण एकदा बघूया, प्रेक्षकांनाही दाखवूया, मग पुढे आपण पुढच्या गप्पा करूया. त्याला तुम्ही विकलाम आणि व्यताळाची गोष्ट पण सांगितली होती. ते असेल त्याच्यात. रवी मात्रेला फोन केला, म्हणते रवी कसे आहेत रे साहेब? तर म्हणले रवी साहेब चांगले आहेत. तू कुठे आहेत? तर म्हणले रे अधिवेशनाला. अरे बाळासाहेबांनी तुला विचारलं, राजसाहेबांना विचारलं बाळा नाही आला का? त्यावेळेला माझ्या डोळ्यातून पाणी आलं की अरे माझा नेता ह्या हॉस्पिटलला ॲडमिट असताना सुद्धा बाळा नांदगावला ॲडमिट करतो. याच्यापेक्षा आणखी मला भाग्य काय पाहिजे? तो मी पक्ष सोडून गेलेला माणूस, राज ठाकरेसोबत गेलेला माणूस असताना सुद्धा बाळासाहेबांनी मला विचारलं. म्हटलं मी कधी येऊ भेटायला साहेबांना? तो मग ते बोलले नाही तू कधी पण ये. मग मी शुक्रवारी परत फोन केला. मला शनिवारी बाळासाहेबांनी बोलवलं. बाळासाहेबांना जाऊन शनिवारी भेटला. आम्ही दोघेच होतो साहेबांच्या केबिनमध्ये. मी रवी मात्रे बाहेर होता, बाळासाहेब आणि आम्ही दोघे एकत्र होतो. दोघांची 12 मिनिटाची चर्चा झाली राजू. त्या 12 मिनिटात बाळासाहेब जे काय बोलले ते माझ्या अंतःकरणाला माहिती आहे काय. आणि त्याच्यानंतर डॉक्टर विजयकर आयुर्वेदाचे ते दादरला राहतात, त्यानंतर ते आले. 12व्या मिनिटाला मला बाळासाहेबांना जय महाराष्ट्र केला आणि त्यावेळेला बाळासाहेब परत बोलले होते की बाळा बरं होईल ना. राजा आणि दादू त्यांना दादूच बोलायचे. राजा आणि दादू एकत्र आलं तर खूप चांगलं होईल बाळा. म्हटलं नाही साहेब मी नक्की प्रयत्न करणार. आणि तो प्रयत्न मी बाळासाहेबांना त्यानंतर बाळासाहेबांची माझी काय भेट झाली नाही. त्यानंतर बाळासाहेबची
गेलेच निघून. तुम्ही माझी आणि त्यांची झालेली शेवटची भेट लिलावतीमध्ये त्यावेळेला मी बाळासाहेबांना त्यावेळेला शब्द दिला होता आणि म्हणून हा केलेला प्रामाणिक प्रयत्न आहे राजू. त्याच्यात माझा काहीच स्वार्थ नाही. या दोघं भावंड एकत्र येऊन माझं राजकारण संपलं तरी चालेल, पण हे दोघं भाऊ महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी एकत्र यावीत एवढीच माझी भावना आहे. त्याच्या पलीकडे माझा काही स्वार्थ नाही. कळलं? आता काय बोलायचं सांगा मला. तिथं भावना माझी कालही होती, आज आणि उद्याही राहणार आहे. त्यात वेगळं काहीच नाही. पण आता असं आहे की त्याला आता निमित्त जे आहे ते मराठी भाषेच्या निमित्तानं आता ते एकत्र येताना दिसत आहेत. पण मराठी भाषा हे निमित्त आहे का महापालिकेच्या पुढच्या इलेक्शन्स डोळ्यासमोर दिसत आहेत? परबजी काय म्हणजे काय कसं बघताय? नाही, महापालिका निवडणुका दर 5 वर्षांनी होत असतात आणि निवडणुकांचं राजकारण किंवा निवडणुका आणि राजकीय पक्षांचं एकत्रीकरण हे जरी सत्ता मिळवण्यासाठी जरी असलं तरी त्याची समानता जी आहे या दोन पक्षांची ही तर काय वेगळी झालेली नाही आहे. ही वर्षानुवर्ष तीच आहे. म्हणजे ते जरी आम्ही वेगळे जरी लढलो तरी आमचा दोघांचा मुद्दा तर एकच असतो आणि त्याच्यामुळे केवळ निवडणुका जिंकण्यासाठी आम्ही दोन पक्ष एकत्र येतोय हा विषयच नाही आहे. सध्या विषय काय आहे की मराठीवरती जे आक्रमण चाललेलं आहे, ज्याला राजसाहेबांनी आवाज उचलला, आम्ही देखील त्याच्यामध्ये सहभागी झालो. आजचा विषय हा निवडणुकांपुरता नाही आहे. मुंबई सोडली तर महाराष्ट्रात सगळे मराठीच आहेत बाहेर. मुंबई सोडून किंवा महानगर आपलं MMRDA सोडून बाहेर तर सगळे मराठीच आहेत. प्रश्न असा आहे की मुंबईवरती जे काय आक्रमण होतं आहे किंवा आत्ता सरकार ज्या पद्धतीने भाषेची अवहेलना करते ह्याला जो विरोध आहे आणि मराठी माणसाच्या मनामध्ये एक साधारण असं आहे की ठाकरेंनी मराठी या महाराष्ट्रामध्ये जगवली, तिला एक स्थान मिळवून दिलं. आज मराठी माणूस ताठमानेने जो उभा राहिलेला आहे तो बाळासाहेबांच्या विचारामुळे उभा राहिला आहे आणि त्यांचे जे कोण वारसदार आहेत किंवा त्यांचे जे कोण मुलगा असेल, पुतण्या असेल, आणखीन कोण असेल, त्यांनी हा विचार पुढे नेला पाहिजे. आणि म्हणून हा आज विषय आलेला आहे की हिंदीची सक्ती हा जो काही विषय आला आहे ह्याला मराठी माणसाच्या मनात हा आहे की काय करते शिवसेना, काय करते मनसे, या दोघांनी उभं राहिलं पाहिजे. आणि म्हणून जो आजचा उद्याचा जो मोर्चा आहे हा कुठला राजकीय पक्षाचा अजेंडा नाही आहे, हा मराठी माणसाचा अजेंडा आहे. आणि कोणी त्याच्यामध्ये उद्या काँग्रेसवाले येतील, त्याच्यामध्ये राष्ट्रवादीवाले येतील, कोणी येतील, पण जो मराठी हा विषय आहे याला राजकीय स्वरूप न देता हा केवळ मराठीच्या हिताचा, महाराष्ट्राच्या हिताचा म्हणून या दोन भावांनी एकत्र घेतलेला विषय. मुद्दा असा आहे की म्हणजे सरकारच्या बाजूनं सतत हे सांगितलं जाते की हे फक्त तुम्हाला विषय निर्माण करायचा आहे आणि त्यामुळं तुम्ही हा सक्ती असं म्हणताय. सक्तीचा मुद्दा नाही आहे. दुसरा भाग त्यातला हा की त्रिभाषा सूत्र हे आपल्याकडं ऑलरेडी आहेच. म्हणजे आपण सगळेजण 3 भाषा शिकलेलेच आहोत. 5वीपासून असेल. आजही CBSE ICSEच्या शाळांमध्ये पहिलीपासूनच्या मुलांना 3 भाषा लागू आहेतच. तर म्हणजे ऑलरेडी जिथं जे लागू आहे तिथं तुम्ही हा पराचा कावळा करून तुम्हाला आता तुमच्या अस्तित्वाची लढाई, तुमच्या अस्तित्वाचा प्रश्न झालेला आहे दोन्ही पक्षांच्या बाबतीमध्ये. आणि त्यामुळं तुम्हाला हे आता तुम्ही या मराठी भाषेचा टेकू घेऊन तुम्ही स्वतःचं राजकीय अस्तित्व निर्माण करायचा प्रयत्न आजही तुम्हाला सांगतो की हे शैक्षणिक धोरण आहे याच्यामध्ये 3 भाषा तुम्हाला आहेत. सक्ती नाही आहे, मराठीची सक्ती आहे आणि ती असायलाच पाहिजे. परंतु भाषेला तुम्हाला ऑप्शन्स आहेत. कोण जर्मन घेते 3री भाषा, कोण फ्रेंच घेते, कोण संस्कृत घेते. आता माझ्या मुलांनी संस्कृत घेतलं होतं. त्याची सक्ती नाही, हे तुम्ही सक्ती करताय. कशी? ही 3री भाषा हिंदीची तुम्हाला घ्यावीच लागेल. तुम्हाला परत सांगताय ना की सक्ती नाहीये. नाही ना, त्यांची काढा ना तुम्ही, GR काढा. आजही माझं म्हणणं असं आहे की GR काढून बघा तुम्ही. तुम्हाला 3 भाषा त्यांनी ज्या वेळेला 3 भाषा आम्ही इतके तर आम्हाला पण कळतं थोडंफार. हिंदीला आमचा काही विरोध आहे अशातला भाग नाही आहे आणि कोणाचं असायचं काही कारण नाही आहे. परंतु हिंदी सक्तीची ज्या वेळेला झाली, ज्यावेळेला जबरदस्ती आमच्या मराठी ती किती वयाची मुलं आहेत, लहान आपली जी मुलं आहेत, यांना सगळ्या शिक्षण तज्ज्ञांचं एकच म्हणणं आहे
की ज्या वयामध्ये त्यांच्यावरती मातृभाषेचे संस्कार व्हायला पाहिजेत त्यावेळी मातृभाषेचे संस्कार व्हायला पाहिजेत. परंतु तुम्ही एखादा विषय सक्तीचा कराल आणि जबरदस्ती त्यांच्या डोक्यावर टाकायला जाल तर त्याला साहजिकच विरोध आहे. तुम्ही विचारलेला प्रश्न जो होता ना राजीव, तो असा होता की ह्या निवडणुकीसाठी हे करतोय का? तर बिलकुल नाही ना. निवडणुका येतात, निवडणुका जातात. यामध्ये मराठी आणि हिंदी भाषिक हा कदाचित सत्ताधारी पक्षाने मुद्दाम निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आणलेला प्रयोग आहे, स्टंट आहे असं म्हणालो चुकीचं ठरणार नाही. आमच्या दृष्टीने तसं नाही आहे. आमच्या दृष्टीने म्हणजे आत्तापर्यंत तुम्ही जर पाहिलं परकीय आक्रमणं ज्या ज्या वेळेला झालेली आहेत ना राजू, त्या त्यावेळेला परकीय आक्रमणं केवळ भूमीपुरतं झालेली नाहीत. त्यांनी सगळ्यात पहिलं काय केलं तर भूमी कब्जा केलीच, पण त्यासोबत भाषा कब्जा केली. एकशा भाषा कब्जा झाली की त्याची अस्मिता, त्याची संस्कृती ह्याच्यावरती ताबा मिळवला जातो आणि त्याच्यानंतर जी रासाला सुरुवात होते तसा प्रयोग आहे. आणि त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना किंवा शिवसेना काय हे एकत्र आम्ही आलेलो आहे ते आमच्या मराठी अस्मितेसाठी, संस्कृतीसाठी, तिच्या रक्षणासाठी. तुम्ही मगाशी संदर्भ दिलात की बाळासाहेबांनी, खरं आहे ते, बाळासाहेबांनी मराठी माणसाचं हितच पाहिलं. मराठी माणसाला आणि महाराष्ट्राला मोठं करण्याचं त्याचं खूप मोठं योगदानच आहे. त्यामुळे हा प्रयोग त्यांचा आहे. ते किती जरी बोलत असले तरीसुद्धा त्याच्या मागे त्याचा छुपा अजेंडा आहे. खरं जर तुम्ही पाहिलं तर कुठेही NEP जे आहे राष्ट्रीय धोरण 2020 त्याच्यातही कुठे नाही की हिंदी भाषा ही तुम्हाला तिसरी भाषा म्हणून घ्यायलाच पाहिजे. नाही, सरकार पण असं म्हणतंय की आम्ही सक्ती करतच नाही आहे. जर 20पेक्षा जास्त मुलं आली आणि त्यांनी वेगळी भाषा म्हटलं तर आम्ही त्याला करू. दुसरी गोष्ट अशी की ऑलरेडी 3 भाषा अनेक शाळांमध्ये CBSE, ICSE, IB, केम्ब्रिज इकडे लागूच आहेत. तुम्ही मराठी मुलांना फक्त म्हणजे जी मराठी मुलं त्या शाळांमध्ये आहेत ती शिकतातच आहेत. मला तुम्ही एक सांगा, मल्याळी, तमिळी तुम्हाला 3 भाषेची ऑप्शन दिली कुठली तिसरी भाषा म्हणून. तुम्ही मल्याळी, तमिळी, कन्नडी जी कुठली भाषा ती तुम्ही घ्याल काय? मग तुम्हाला नाईलाजाने हिंदी घ्यावी लागेल ना. ह्याचा विचार करत नाही का? पण असं आहे की त्याच्यामध्ये हिंदीची तोंड ओळख जर समजा होत असेल, म्हणजे हे सरकार असं म्हणतं की तोंड ओळखच आम्ही करून देतोय, तर मग त्याच्याबद्दल तुम्ही कशाला आक्षेप? तुम्हाला तोंड ओळख करून देण्यासाठी वेगळे वेगळे खूप मार्ग आहेत. मराठी मुलांना ही जबरदस्तीने डोक्यावरती ठेवणं, जसं आता नांदगावकर साहेबांनी सांगितलं की तुम्हाला जे असे विषय दिलेले आहेत की तुम्हाला दुसरा पर्यायच राहत नाही आहे. आमचं आजही म्हणणं असं आहे की ज्या वयामध्ये मुलांना मातृभाषा शिकणं गरजेचं आहे त्याची तोंड ओळख आत्ता कशाला? त्याचं शेवटी त्या मुलाच्या मानसिकतेचा हा पण विचार होणं गरजेचं आहे ना त्याच्यामध्ये. आणि जसं आत्ता ह्यांनी सांगितलं, निवडणुका हा विषय नाही आहे. सरकारचं अपयश झाकण्यासाठी सरकार लोकांचं लक्ष महत्त्वाच्या मुद्द्यापासून बाजूला नेण्यासाठी असे प्रयोग नेहमी करत असते. काय आहेत महत्त्वाचे मुद्दे आता ज्याच्यापासून? आता मग तुम्ही मला सांगा, सरकार दिवाळखोर होत चाललंय, सरकारकडे पैसे नाही आहेत. पण त्याच्याबद्दल मी कालच सांगितलं की विकास वगैरे ह्या नंतर गोष्टी ठेवा, पण 3 मूलभूत गोष्टी ज्या आहेत, अन्न, वस्त्र, निवारा, या 3 गोष्टीमध्ये सरकारचा परफॉर्मन्स बघा. आज शेतकरी आत्महत्या करतोय. पूर्ण महाराष्ट्रामध्ये आजही शेतकऱ्याच्या आत्महत्येचा नंबर वरचा आहे. कापूस पिकवणाऱ्या शेतकऱ्याची प्रचंड, म्हणजे जो काही आपल्याला वस्त्र देतो त्याची परिस्थिती प्रचंड आहे. हमीभाव नाही आहे. म्हणजे शेतकरी जो महत्त्वाचा घटक महाराष्ट्राचा आहे तो देशोधडीला लागला आहे. गृहनिर्माण धोरण दररोज बदलतं आहे. आजही गृहनिर्माण धोरण जाहीर झालेलं नाही आहे. 22पर्यंत केंद्र सरकारने, राज्य सरकारने प्रत्येकाला घर देऊ हे जाहीर केलं होतं. आता त्यांनी ती तारीख सरळ 47ला नेलेली आहे. म्हणजे विचारायचे नाहीत आम्हाला प्रश्न. आता उद्या अधिवेशन सुरू होते. अधिवेशनात उद्या विषय काय येणार? म्हणजे 4-5 दिवस जो काय गोंधळ होणार आहे हा हिंदीवरनं होणार आहे. अधिवेशनाच्या शेवटाला किंवा मध्याला हे निर्णय मागे घेणार. लिहून घ्या. पण जर तुम्हाला म्हणजे होणार काय, तुम्ही बाकीचे काय विषय काढायचे नाहीत. तुम्ही गोंधळ ह्याच्यावरच करत राहा. आणि ज्याच्यासाठी सरकार असतं, ज्या कामासाठी सरकार निवडून देतात लोक, त्याच्यावरती आम्हाला प्रश्न विचारायचे नाही. गोंधळ तुम्ही हिंदीवरनं करत राहा, गोंधळ तुम्ही कटेंग्या बटेंगेवर करत राहा, मराठेवर करत राहा. ह्या सगळ्या गोष्टींवरती तुम्ही गोंधळ करत राहा. मूळ प्रश्नाला बगल देऊन अधिवेशन बाजूला गेलं. पण अनिलजी, जर हे तुम्हाला सगळ्यांना कळतं,
की हा सरकारचा हेतू आहे, तर तुम्ही ह्याला बाजूला ठेवून त्याच्यावरनं घेरूच शकता ना. त्याच्यावरनं तर घेणारच आहोत. पण परंतु तुम्ही कशाला याच्यावरनं असं आहे, गोंधळ होईल. आणि नाही, एक महत्वाची तुम्ही गोष्ट आहे. जर त्यांचा तो शेवटी trap आम्ही असेल- दोघेही प्रादेशिक पक्षवाले आहोत. बाळासाहेबांच्या विचाराचे हे दोन पक्ष आहेत. ज्या कारणासाठी बाळासाहेबांनी पक्ष काढला त्या पक्षाचे आम्ही दोघेही सदस्य आहोत. महाराष्ट्राची अस्मिता, शेवटी भाषावर प्रांत रचनेमध्ये अस्मिता जोपासणं हे पण देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि ही अस्मितेवरती कुठे जर कोण घाला घालत असेल तर त्याला विरोध करावाच लागेल, आणि तो विरोध करण्यासाठी उभे आहोत. बाकी तर दररोजचे प्रश्न आहेतच आमचे. पण याच्यामध्ये हा मुद्दा महत्त्वाचा आहे, यात काही शंका नाही. पण एकूण आज आपल्याकडं म्हणजे आता तुम्ही ज्या भागामधून येता त्या लालबाग परळमध्ये, कालच मी बातमी वाचली, त्या लालबाग परळमधल्या मराठी शाळेला तिथले खालचे सगळे वर्ग कापडाच्या दुकानांना त्यांनी देऊन टाकले. मुख्याध्यापक वरच्या मजल्यावर राहतो अशी स्थिती आहे मराठी शाळांची लालबाग परळमधल्या. त्याच्याबद्दल तर कुणी गळा काढताना दिसत नाही. मराठी शिक्षणाची मराठी शाळांची जी दुरावस्था आहे, मराठी मुलांचं जे मराठी सोडून इतर भाषिक म्हणजे इंग्रजीमध्ये शिकण्याचं जे वाढतं प्रमाण आहे, त्याच्याबद्दल तर आपण कधी गळा नाही काढत, त्याच्याबद्दल तर आपल्याला कधी वाटत नाही. तेव्हा आपली अस्मिता नाही होत जागी. असा मुद्दा मिळाला म्हणजे आपल्याला, माझा परतचा मुद्दा जो परत येतो तो हा की आपल्याला मराठीचा अभिमान जास्त आहे, प्रेम कमी पडतंय, आणि त्यामुळं रस्त्यावर उतरायचं म्हटलं की आपण मराठीसाठी रस्त्यावर उतरतो. पण एरवीचे जे हे प्रश्न आहेत जे खरे गंभीर दीर्घकालीन आहेत त्याच्या बाबतीमध्ये आपण कानाडोळा करतो. नाही, याच्यामध्ये एकच मी तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रातील किंवा देशातील किंवा जगातील पालकांचा, जगात किती आहे मला माहीत नाही, पण देशातील पालकांचा हा जो काही एक सगळ्यांच्या मनात आहे की माझ्या मुलाने इंग्लिश शिकलं नाही तर माझा मुलगा ज्या वेळेला कॉम्पिटिशनला उभा राहील त्यावेळेला तो कुठे मागे राहील का. आणि कुठलाही आईबाप असेल तो आपल्या मुलाचा विचार करतो, आणि त्यामुळे इंग्लिश शाळांमध्ये जाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. हे कोणी नाकारू शकत नाही. प्रत्येकाची मुलं आज इंग्रजी माध्यमाला जास्त प्रिफर का करतात, कारण उद्या त्याला भविष्यात काही व्हायचं असेल, डॉक्टर व्हायचं असेल, इंजिनियर व्हायचं असेल, की म्हणजे आता तर इंग्रजीमध्ये नाही. असं आहे की अस्मिता तेव्हा आपल्या अस्मितेला काही प्रश्न येत नाही. का नाही येत? माझी मुलगी इंग्रजी मीडियम मध्ये शिकली तरी देखील तिने मराठी शिकायलाच पाहिजे. माझा हट्ट आहे. आज हिंदीमुळे माझं काही अडत नाही आहे, कदाचित इंग्रजीमुळे कदाचित अडू शकेल. आता मी वकील आहे, आज मी जे कोर्टामध्ये सफाईने इंग्रजी बोलू शकतो किंवा माझी मुलगी इंग्रजीने बोलू शकते, मुलगा इंग्रजीने बोलू शकतो, तेवढं मी बोलू शकत नाही. हा एक न्यूनगंड सगळ्या पालकांच्या मध्ये आहे. इंग्रजीमुळे अडू शकतं, हिंदीमुळे काही अडू शकत नाही, हा एक समज जो आहे. आणि आमचं मत असं आहे की मराठी प्रत्येक मराठीला आलंच पाहिजे, त्याने मराठी शिकलंच पाहिजे, आपली संस्कृती जपलीच पाहिजे, आपल्या संस्कृतीवर त्याचं प्रेम असलंच पाहिजे. आणि आम्ही जे बाळा नांदगावकर असतील, मी असो, आम्ही तर हे त्या पिढीमध्ये वाढलेले लोक आहोत. आणि आमच्यामध्ये आजही मत असं आहे की इंग्रजी शिकताना सगळ्यात पहिलं जर त्याला कुठलं शिकायचं असेल तर त्याला मराठीच शिकायला पाहिजे. पण आपण जे सांगताय की हिंदी आणि इंग्रजीमध्ये, हिंदी इंग्रजीपेक्षा वरचढ आत्ता तरी देशात ठरू शकत नाही. जरी ती देशाची राजभाषा असेल तरी हिंदी आली नाही म्हणून कोणाचं काही अडत नाही आहे. पण याची पहिली गोष्ट अशी आहे, आमची मुलं इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जरी जात असली ना तरी आमच्या मुलं आमच्या घरात मराठी बोलतात. मातृभाषेला आमचं फार महत्त्व आहे. तसं आम्ही मदरलँड ज्याला बोलतात, मातृभूमीला जेवढं महत्त्व देतं तेवढं आम्ही मातृभाषेला सुद्धा महत्त्व देतो. त्यामुळे आमची मुलं इंग्रजी माध्यम, जगामध्ये त्यांना जायचं त्यांना इंग्रजी माध्यमच पाहिजेत. एक नंबर 2, ते म्हणतात की आम्ही सक्ती करत नाही. सक्ती नाही तर काय, आम्ही पण तुम्ही पण सगळं आपण शाळा शिकून आलो ना. 5वी पासून आम्हाला हिंदी होती, संस्कृत होतं, आमच्यामध्ये कुठला न्यूनगंड राहिला नाही. तो आम्हाला कधी आवश्यकता वाटली नाही ती हिंदीची. नाही, पण आमचं स्पष्ट म्हणणं आहे की त्याची गरज आहे ना, तुमचा अट्टहास का नाही. त्याच्यामध्ये फक्त 5वी पासून आहे त्याला आमचं नाही. एक जो ना याच्याबद्दलचा जो प्रश्न केला जातो तो हा आहे की आपल्या मुलांना शाळेमध्ये घालताना, इंग्रजी माध्यमामध्ये घालताना आपल्या भाषिक अस्मिता तिथं आड येत नाही. आणि आत्ता मात्र ती जेव्हा राजकारण त्यात येते तेव्हा तो आपल्याला अस्मितेचा प्रश्न बनतो. नाही, चुकीचं आहे बिलकुल. माझ्या मुलाला मी जर इंग्रजी मीडियममध्ये टाकलं तर माझा पहिला हट्ट आहे की पहिलं त्याला मराठी आलं पाहिजे. शैक्षणिक शिक्षण घेणं आणि संस्कृती किंवा त्याच्यावरती संस्कार होणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.
आम्ही मराठीचे संस्कार करतो मुलावरती. आजही आमच्या मुलाला आम्ही बत्ती लावताना त्याला जे काय त्याचे श्लोक आहेत, जे आमच्यावरती जे संस्कार झाले, आजही आम्ही हे प्रकार करतो. मराठी माणसाच्या मनात काय की माझा संस्कार मारू नका. त्याच्यामध्ये तर एक आक्षेप आरोप तुमच्यावर हा आहे की हे तुमचं म्हणजे अशी स्थिती आहे की जे धोरण आलं जेव्हा तेव्हा तुम्हीच सत्तेमध्ये होतात. नाही, परत सांगतो मी तुम्हाला, एकच मिनिट. देवेंद्र फडणवीसांनी काल मुलाखत नाही, एक हे दिली, बघा, त्याच्यात माझ्याकडे आत्ता मी घेऊनच आलोय जानेवारी 2022 चा GR आहे. काय GR आहे की असे जेव्हा प्रस्ताव येतात शैक्षणिक धोरणाचे, तर डॉक्टर रघुनाथ माशेलकर साहेबांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली गेली आणि या समितीला सांगितलं की याचा तुम्ही एक त्रोटका मला अभ्यास द्या, कारण 3 भाषा द्यायचा आहे. त्यांनी तो आमच्याकडे पाठवला. कॅबिनेटमध्ये आला, मी होतो मंत्री, मला माहिती आहे, कॅबिनेटमध्ये आला आणि कुठलाही अहवाल ज्यावेळेला येतो समितीचा तो अभ्यास गटाकडे जातो. अभ्यास गट त्याच्यावरती पूर्ण अभ्यास करतो आणि त्याच्यानंतर मग तो परत कॅबिनेटमध्ये येतो की ह्याची अंमलबजावणी करायची की नाही. त्याच्यानंतर मग प्रोसेस 2022 कॅबिनेटमध्ये फक्त आला. भाषांचं त्याच्यामध्ये जो काही सिक्वेन्स लावला होता, कुठल्या कुठल्या भाषा असायला पाहिजेत, आम्ही तो पाठवलेला आहे अभ्यास गटाकडे. त्याच्यानंतर त्या अभ्यास गटाची एकही बैठक झाली नाही. त्या अभ्यास गटावरती कोण काय बोललं नाही. जून 22 सरकार गेलं. त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस दिशा बदलतायत. हा माझ्याकडे तारखेसकट GR आहे आत्ता. याच्यातलं एकच वाक्य वाचून दाखवतो. सध्या सुरू असलेल्या 3 वर्षाच्या अभ्यासक्रमाकडून 4 वर्षाच्या अभ्यासक्रमाकडे स्थलांतर करण्याची योजना व त्याबाबतचा आराखडा तयार करण्यासाठी मुंबई पुणे विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाची समिती तयार करण्यास सांगितलेली आहे. आणि त्याच्यावरती जे काही त्यांनी दिलेलं आहे की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2022 संदर्भात स्थापन केलेल्या डॉक्टर रघुनाथ माशेलकर समितीच्या कार्यगटाचा अहवाल मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर करण्यात आला व त्याच्यावरती अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्र्यांनी एक अध्यक्षतेखाली कार्यगट स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. अंमलबजावणीसाठी कार्यगट स्थापन करायचं म्हणजे अंमलबजावणी करायची की नाही याच्यासाठी तो कार्यगट तयार केला जातो. त्या कार्यगटीच्या सगळ्या शिफारसी येतात आणि त्याच्यानंतर सरकार निर्णय घेतं. हे प्रत्येक अहवालाच्या बाबतीत होतं. असं कुठेही ज्या वेळेला हे सगळं होऊन ज्या वेळेला सरकार GR काढतं त्यावेळेला त्याची अंमलबजावणी होते. पण नांदगावकरजी, आता त्याच्यामध्ये तर एक असा आरोप आहे, मध्यंतरी राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस भेटले हॉटेलमध्ये एका, आणि त्याच्यानंतर हा विषय आला. नाना पटोले काँग्रेसचे नेते, त्यांचं असं म्हणणं आहे की मिलीभगतच आहे की महापालिकेसाठी, त्यामुळं एक मताची विभागणी करण्यासाठी म्हणून हे केलेलं आहे. मला एक कळत नाही, राज ठाकरे आज भेटतात का? राज ठाकरे कुठे नव्हते त्यावेळेला सगळ्यांची त्यांचे संबंध त्यांनी जोपासले त्यांच्याशी सोडून. नाही, यांच्यासोबत काय प्रॉब्लेम आहे त्यांच्यासोबत? त्यांच्याशी नव्हते ना संबंध, ते बाकी सगळ्या नेत्यांना भेटत होते. सगळ्याशी संबंध आहे, त्याच्यामध्ये तो काय विषय. आम्ही म्हटलं ना अजूनही आमचे बेंच सुटलेले नाहीयेत. परंतु विषय असा आहे की तुम्ही त्याच्यातून अर्थ अनर्थ वेगवेगळे काढत असता, तो तुम्हाला अधिकार आहे. काय काढायचं काय नाही काढायचं, कोणी कोणाला भेटल्यानंतर काय अर्थ काढायचा तुम्ही ठरवता. तुम्ही म्हणजे नाना पटोलेंनी ठरवले, नाना पटोलेंचा मुद्दा आहे तो. हो, नाना पटोले आता बघ, विरोधी पक्षात नाना पटोले आहेत की सत्ताधारी पक्षात आहे, ते तशी भूमिका घेणारच ना. पण माझ्या माहिती आहे, जर तशा प्रकारची चर्चा झालेली असती तर मग राज ठाकरे साहेबांनी विरोध करायचं कारणच नव्हतं ना. बरं, एक म्हणजे बाकीच्यांच्याकडे जाण्यापूर्वी एक शेवटचा प्रश्न. तुम्ही आता मोर्चा कुठून काढायचा हे तुमचं एक वाक्यता झाली आहे त्यात? नाही, आज आम्ही बसू सगळे, तारीख तर ठरलेली आहे, जागा वेळ आम्ही आता त्याच्या सगळं त्याच्यामध्ये एक जो मुद्दा येतोय की तुम्हाला गिरगाव चौपाटीपासून काढता येणार नाही, त्याच्यामुळं तुम्ही न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन करताय, तर हा मुद्दा तुमच्या विचारामध्ये चर्चेमध्ये येणार आहे का? नाही, आम्ही सगळे कायदे सगळा अभ्यास करून मोर्चा भव्य दिव्य कसा निघू शकतो हे काय आम्हाला आता नवीन नाही आहे. बाळा नांदगावकर, मी, आम्ही सगळे ह्याच्यातनंच इथपर्यंत आलेले लोक आहोत. त्याच्यामुळे मोर्चा मराठी माणसाची ताकद दाखवणारा असेल एवढं आम्ही तुम्हाला नक्की सांगतो. बाकी कायदेशीर काय करायचं त्याचं ते आम्ही त्याचा बरोबर अभ्यास करून आपल्याला 5 तारखेला प्रचंड भव्य मराठी माणसाची ताकद दिसेल एवढंच मी आता तुम्हाला सांगतो. बघा, आम्ही दोन्ही पक्षाच्या लोकांना ना केसेसची खूप सवय आहे, त्याच्यामुळे काय आणखीन एखादा कंटेम ऑफ कोर्ट होईल ना. पण त्या कंटेम ऑफ कोर्टमध्ये मराठी माणसाचं भलं होतं. मराठी माणसं असतील एवढ्या लाखो लोकांवरती, 1000 लोकांवरती जे काय कंटेम ऑफ कोर्ट होणार आहे ना, त्याचं बघतील काय करायचं सरकार. ते काय अशा केसेस काय आमच्यासाठी नवीन नाहीत आणि माझ्या नेत्याला तर नवीन नाहीतच आहेत.
त्यांना ती सवयच आहे, त्याच्यामुळे काय अडचण येत नाही ती. आणि मला तर आणि नाही. ह्यांना पण नाही. त्याच्यामुळे कंटेम्प्ट ऑफ कोर्टचा विषय काही इथे येणार नाही असं मला वाटते. मोर्चा ठरलेला आहे, त्याच्यावरती बसून आता निर्णय होईल काय. बाळा आणि परबजी, तुम्ही दोघेही खरं तर तुमच्या पक्षातले खूप मोठे ज्येष्ठ नेते आहात, त्याच्यामुळे निर्णय प्रक्रियेतले असे नेते आहात. आणि गेले 2 महिने तुम्हीच जसं सांगता की माध्यमं चालवतात आहे, आम्ही बातम्या दाखवतोय, मग उद्धव ठाकरे काहीतरी बोलतात, मग मनसे पक्षातनं काहीतरी बोललं जातं. नक्की ते जे काय आहे बोलणं चालणं, फोन झालंही असेल असं कोणीतरी सांगतं, ते कुठवर आलं आहे की आता या मोर्चाच्या दिवशीच बोलणार आहेत 2 ठाकरे? काय चाललं आहे नक्की? नाही, मला असं वाटतं की 2 ठाकरे नेहमीच भेटत असतात, कोणत्या ना कोणत्या कारणानिमित्त ते भेटत असतात. ज्यावेळेला भेटतात त्यावेळेला एकमेकांशी ते बोलतात सुद्धा. ते कौटुंबिक चर्चा असू शकते काय, त्याच्यामुळे ही भेटीगाठी होत असतात. आणि कुठल्या युती आघाडी हा सगळा विषय आहे ना, हा कधी फोन ह्याचे त्याला काय म्हणतात, तुमच्या माध्यमाच्या माध्यमातून होत नाही ना, त्याची एक प्रक्रिया आहे. हिंदीच्या मुद्द्याचं भाजपने बरोबर टायमिंग साधलं आहे आणि त्याच्यात मनसे आणि ठाकरेंची शिवसेना म्हणजे त्यांच्या जाळ्यात सापडली आहे असं तुम्हाला वाटतं का? कारण आता महापालिका निवडणूक आहेत, मराठीच्या मुद्द्यावर तुम्ही दोघे आक्रमक नक्कीच व्हाल हा मुद्दा उचलला तर. आणि सोबतच एकनाथ शिंदेची जी शिवसेना आहे त्यांचाही एक धागा जो आहे तो मराठी मूळ शिवसेना असा दावा करतात, त्याच्यामुळे त्यांचाही मराठीचा मुद्दा योग्यच आहे. त्यामुळं भाजप मराठी मतं सगळी तुम्ही जर आक्रमक झाला तर शिवसेना आणि मनसेकडे जातील, शिंदेंचा गट कमकुवत होईल आणि भाजपला मुंबई महापालिकेत जागा जास्त मिळतील. कारण अमराठी मतं जी आहेत, गुजराती असतील, हिंदी भाषिकांची मतं असतील, ही सगळी भाजपला मिळतील आणि भाजपच्या जागा मुंबई महापालिकेत जास्त जागा येतील. असा जो ट्रॅप भाजपचा आहे त्यात तुम्ही सापडलायत का? पहिली गोष्ट एक लक्षात घ्या की मुंबई, महाराष्ट्र आणि मराठी माणूस यांनी केवळ मराठी माणसांना मोठं नाही केले. या मराठीमध्ये जे जे आपल्या पोटा पाण्यासाठी आले त्या सगळ्यांना तिने मोठं केलेलं आहे. त्यात मग मराठी माणूस पण आला, इतर भाषिकसुद्धा आला, त्यात हिंदी भाषिकसुद्धा आला. माझं तर त्यांनाही आव्हान आहे की ज्या मुंबईने आणि मराठी माणसाने महाराष्ट्राने तुम्हाला मोठं केले ना, तुम्ही पण या मोर्चात सहभागी व्हा. तुमच्या घरातली चूल आज त्याच्यामुळेच पेटते. तुम्ही आता भाजपवाल्यांना आवाहन करतो, भाजपमध्ये खूप लोक आहेत अशी की ज्यांना पटत नाही आहे, पण करतील काय? आणि आता भाजपमध्ये मराठी आहेत ना, ते येतील खूप की नाही आहेत ते ना, उद्या कळेल कळेल. ना आम्हाला सुद्धा. आम्ही भाजपच्या नेत्यांची पण बघतोय की परवाच्या कारण हा काय राजकीय अजेंडा नाही आहे. मराठी माणूस म्हणून भाजपचे जे तथाकथित नेते जे दररोज सकाळी उठून बोलत असतात ते किती येतात मराठी माणसासाठी ते देखील आम्हाला बघायचं आहे. आणि प्रश्न असा आहे की निवडणुका हा काही विषय नाही आहे. विषय असा आहे की मराठीचा विषय म्हणून एकत्र आलेले आहेत आणि मराठीच्या विषयावरती पुढे जातील. आणि जो महाराष्ट्रात राहतो त्याला आम्ही मराठी समजतो, जो आपल्या महाराष्ट्राला आपलं समजतो. आता कित्येक लोक असे आहेत, गुजराती असतील, मारवाडी असतील, उत्तर भारतीय असतील, त्यांच्या 5-5 पिढ्या इकडे गेलेल्या आहेत. त्यांच्या मुलांना त्यांची मातृभाषा येत नाही पण मराठी येते, असे कित्येक लोक आहेत. आता त्यांना काय समजायचं, त्यांना आम्ही मराठीच समजतो. हा जो पहिलीपासून हिंदीचा मुद्दा आहे, तर आत्ता साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष तारा भवाळकर यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली होती की 1ली ते 4थी फक्त मातृभाषा शिकवावी, इंग्रजी पण 5वीपासून सुरू करावं आणि 3री भाषा 7वी किंवा 8वीपासून सुरू करावी. आत्ता आपण जी इंग्रजी पहिलीपासून घेतल्याचे जे साईड इफेक्ट्स आहेत की मुलांना 57, 89 हे शब्द मराठीत बोलता येत नाहीत, त्यांना ते इंग्रजीमध्ये बोलावे लागतात. पण इंग्रजीशिवाय अडतं म्हणून ते चालवून घ्यायचं आणि हिंदीशिवाय आमचं अडत नाही म्हणून तो अस्मितेचा प्रश्न, असा जर आरोप तुमच्यावर झाला तर त्याला तुमचं काय उत्तर असेल? नाही, मराठी पालकांनी जसा आता हा मराठीचा विषय आला आहे तसा मराठी पालकांनी देखील याचा विचार केला पाहिजे. मी ज्या वेळेला माझ्या मुलांना मराठी इंग्लिश मिडियममध्ये टाकतो का, तर जगाच्या स्पर्धेत ते मागे पडू नयेत. मग त्याच्यावरती मराठीमध्ये संस्कार करण्याची जबाबदारी ही मराठी पालकांची देखील आहे. आम्ही हिंदीमुळे जर जगाच्या स्पर्धेत ते अजून पुढे जाऊ शकत असते नाही, तर तुम्ही हा सांगा मुद्दा ना, आला नसता. हिंदी देशाच्या बाहेर हिंदी काय चालणार आहे? नाही, आत्ता नाहीये, पण जर तसं असतं तर हा अस्मितेचा विषय झाला असता की नसता? शेवटी मला एक गोष्ट सांगा की शेवटी आपल्या मुलाचं किंवा पाल्याचं ज्या वेळेला करिअरचा विषय येतो तेव्हा कुठलाही पालक असतो, तुम्ही अस्मिता आणि त्याचं करिअर याच्यात गल्लत करू नका. आमचं म्हणणं असं आहे की त्याच्यावरती बोजा किती टाकायचा. जर तो इंग्रजीमध्ये पहिलीपासून जातोय, जर आता अध्यक्षांनी सांगितलं की खरं म्हणजे 4थीच्या नंतरच, आता आम्ही पण शिकलो ना पूर्ण,
मराठीतच शिकलो ना. आम्हाला देखील 5वी नंतर ऑप्शनल होते ना. आम्ही काही जगाच्या स्पर्धेमध्ये कमी पडलो नाही. परंतु आज जे काही दिसतंय चित्र, जे काय व्यापारीकरण झालं असेल किंवा जागतिकीकरण झालं असेल, सगळं जग जवळ आलेलं असेल, ह्यामुळे इंग्रजी भाषा जर त्याची प्रायोरिटी झालेली असेल तर साहजिकच आहे मातृभाषा ही त्याच्या संस्काराची भाषा आहे आणि ती त्या वयातच झाली पाहिजे, ज्या वयात आम्ही म्हणतोय की 1ली ते 5वी हे त्याचं वय आहे की ज्या वयामध्ये त्याला मराठी समजलीच पाहिजे, मराठी संस्कार झालेच पाहिजेत, मराठी भाषा आलीच पाहिजे. खरं तर ऑन कॅमेरा असे मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते असे आम्हाला म्हणजे असे एकत्र मिळत नाहीत. तर आज एकत्र भेटत आहेत. तर एक प्रश्न दोघांनाही आहे, दोन्ही नेत्यांना आहे की तुम्ही सुद्धा उद्धव ठाकरेंच्या जवळचे आहात, बाळा नांदगावकर सुद्धा राज ठाकरेंच्या जवळचे आहे. असं कधी वाटलं की आपण एकत्र यावं, एकत्र राहावं? कारण आज तुम्ही मराठीच्या मुद्द्यासाठी आहे, मात्र मागील 15 वर्षापासून तुम्ही कधी उद्धव ठाकरेंना विचारलं किंवा बाळा नांदगावकर तुम्ही कधी राज ठाकरेंना विचारलं का की आपणच आपल्याला पाडतोय? असं आहे की राजकीय अजेंडा आणि बाकीचं जसं मी आता म्हटलं की 15 वर्ष तुम्ही म्हणताय की एकमेकाच्या तुम्ही विरा, आम्ही आजही सांगितलं, आजही आमच्यावरच्या ज्या केसेस चालू आहेत त्यावेळेच्या आजही एकत्र चालू आहेत. त्याच्यामुळे आम्ही कुठे वेगळे झालेलो नाही आहे. प्रत्येक पक्ष ज्यावेळेला राज ठाकरेंनी स्वतःचा पक्ष काढला त्यावेळेला त्यांनी तो पक्षाचा एक अजेंडा घेऊन त्यांनी तो पक्ष काढला. तो पक्ष वाढवणं, तो पक्ष मोठा करणं ही त्यांची जबाबदारी आहे. त्या पद्धतीने बाळा नांदगावकर असतील, त्यांच्याबरोबरचे त्यावेळेचे सहकारी ते प्रयत्न करत होते. माझा पक्ष वाढवण्यासाठी मी प्रयत्न करत होतो. परंतु एक असं आम्ही सांगितलं, आम्हाला जे काही सांगायचं आहे ते आम्ही आमच्या नेत्याला आमच्या वैयक्तिक बैठकीमध्ये सांगत असतो आणि मला असं वाटतं की बाळा नांदगावकर देखील ते काय सांगायचं असेल ते सांगत असतील. 2017ला ती वेळ आली होती, 2014 नाही, म्हणूनच मी काय म्हटलं की कुठल्या वेळेला प्रत्येक गोष्ट प्रत्येक वेळेला होतेच असं काही नाही. आणि कार्यकर्त्यांच्या मनात काही जरी असलं तरी पक्षाचं नेतृत्व पक्षाच्या हितासाठी जे काही निर्णय घेत असतात. पुन्हा दोन्ही पक्ष सैनिकी पक्ष आहेत. या दोन्ही पक्षांमध्ये एकदा पक्षाच्या नेतृत्वाने निर्णय घेतला की त्याला आव्हान देण्याची पद्धत नाही आणि आम्ही दोघेही त्या पठडीतले आहोत. त्याच्यामुळे आमच्याकडनं तर ते बिलकुल अपेक्षा करू नका की आम्ही आमच्या बॉसला काही उलटे प्रश्न विचारू. नाही, पण बाळा नांदगावकर आपल्याला प्रश्न की तुम्ही सुद्धा कधी विचारलं किंवा तुम्ही सुद्धा असा विचार तुम्ही प्रयत्न केले होते? हा, मी तर काय नेहमीच प्रयत्न करत असतो. कारण काहीतरी चांगलं घडावं एवढीच माझी त्याच्या मागे भावना असते आणि त्या भावनेसाठी तो प्रयत्न असतो. 14ला काय झालं होतं? नाही, 14ला ते ह्यांच्याकडून प्रस्ताव आलेला होता कारण ह्यांची आणि बीजेपीची युती तुटली होती. मग 14ला झालं नाही, आम्हाला लटकवून ठेवलं, म्हणजे लटकवून ठेवलं होतं. शेवटी अनिल देसाईंनी मग मला सांगितलं का पांडुरंग सकपाळांचा फॉर्म भरायला गेलो होतो म्हणून. मग झालं ते झालं. त्याच्यात 17ला मी होतो, साहेब पण होते. 17ला मी स्वतः गेलो होतो मातोश्रीला. त्यावेळेला अनिल परब साहेब पण 5 जण मला भेटले होते. त्यावेळेला अनिल परब, अनिल देसाई साहेब, नंतर सुभाष देसाई, आता फक्त एक जण राहुल शेवाळे नाही आहेत, ते गेले तिकडे, आणि मिलिंद नार्वेकर पण होते. त्यावेळेला मी जाऊन त्यांना भेटलो होतो. त्यावेळेला मी सांगितलं त्यावेळेला आता त्यावेळेला त्यांना नाही विचार जमलं नाही. त्यांना वाटलं की न केलेलं बरं, त्यामुळे त्यांनी नाही केलं. असं आहे की काही राजकीय कंपल्शन्स प्रत्येक पक्षाला असतात, ती त्या त्या वेळेची असतात. आणि राजकारणामध्ये सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर असतो परिस्थिती, की कुठल्या परिस्थितीमध्ये काय निर्णय होतो. आणि त्यावेळेची परिस्थिती, त्यावेळेचे काही निर्णय हे राजकीय पक्षाचे नेते घेत असतात. पण जर तुम्ही पूर्वीच एकत्र आला असतात, म्हणजे मुळामध्ये वेगळेच नसते झालात वगैरे, तर इतक्या मागं जाण्यात काही अर्थ नाही. पण जर पूर्वीच एकत्र आला असतात तर आज जी अवस्था दोन्ही पक्षांची आहे तीही झाली नसती, असं काही कोणी सांगू शकत नाही. बघा, एक तुम्हाला सांगतो की नंबरमध्ये पक्ष मोजायचा, आज भारतीय जनता पक्ष सगळ्यात ताकदीचा पक्ष आहे. पण आम्ही दोघे मिळून जो मोर्चा काढू तो भारतीय पक्षाने काढून दाखवावा. कारण काय, तुम्ही नंबर 1चा पक्ष आहे ना. लोकांच्या मनात काय आहे ते महत्वाचं आहे. निवडणुकीच्या गणितावरती तुम्ही पक्ष, ठीक आहे, लोकशाहीच्या बाराखडीत तो मोजला जातो, पण रस्त्यावरची ताकद, जनतेच्या मनातली ताकद, जी उद्याचा मोर्चा दाखवणार आहे, भारतीय पक्षाने, जनता पक्षाने दाखवावी तेवढी ताकद. तुम्ही जसं बाकीच्यांना फोन करता तसं तुम्ही भाजपच्या नेत्यांना करताय का? आम्ही त्यांना जाऊन सांगतो ना. सगळ्यांना सकाळपासून फोन करत सुटलेत. सकाळला ती प्रक्रिया कधीपासून सुरू आहे? मग ते भाजपच्या नेत्यांना केलेत का फोन? मी आता तर ओपनच सांगितलं ना इथं.
अच्छा, म्हणजे भाजपाच्या ज्या माणसाला मराठीवरती प्रेम आहे गोपाला सांगितलं ना, तो माणूस तुम्हाला मोर्चात दिसेल, आणि जो माणूस मोर्चात दिसणार नाही त्याला असं आम्ही समजू, एक तर ह्याचं प्रेम नाही किंवा भारतीय जनता पक्षाला घाबरून मराठीला त्याच्या नजरेत दुय्यम स्थान आहे. अच्छा, राज ठाकरेंनी मराठी कलाकारांना आणि खेळाडूंना पण मोर्चा सहभागी होण्यासाठी आवाहन केलंय. तुम्ही त्यांना रीतसर आमंत्रण दिलंय की फक्त आवाहन करून थांबलाय? कोणते खेळाडू येणार आहेत, कोणते कलाकार येणार आहेत? आणि याला जोडूनच दुसरा प्रश्न आहे. शरद पवार म्हणालेत की सचिन तेंडुलकर सारख्या सेलिब्रिटींना याच्यात ओढण्याची गरज नाही भाषेच्या मुद्द्यामध्ये, त्यांना क्रिकेटच खेळू द्या, क्रिकेटबद्दल विचारा. याबद्दल तुमचं काय मत? मला एवढंच म्हणायचं की हा आपल्या मातृभाषेचा विषय असल्यामुळे कोणी यायचं ते प्रत्येकाने ठरवायचं आहे. आपली अस्मिता, आपली संस्कृती जपायची की नाही जपायची ती, त्याच्यावर जोर जबरदस्ती करण्यात काही पॉईंट नाही आहे. परंतु कोणाला तरी फोन करून जर सन्मान दिला तर त्याला आनंद वाटतो की मला फोन केला, मला सन्मान दिला, तेवढं काम आम्ही आमच्या परीने करतो. त्याच्यात आता कोणी यायचं नाही यायचं हा त्यांचा विषय आहे. त्याच्यानंतर पाहू ना, कामासाठी तर सगळेच एकमेकांना भेटत असतात. मग आता ही लढाई आपल्या अस्तित्वाची एक प्रकारे, त्या लढाईसाठी आपण भेटायचं नाही, यायचं नाही रस्त्यावरती, यायलाच आणि साऊथ मध्ये जसं बघितलं सगळे साहित्यिक उतरले रस्त्यावरती, सगळे कलाकार उतरले रस्त्यावरती, त्यांच्या अस्मितेचा प्रश्न येतो तर मग तिकडे ते हे बघत नाही की मी कोण सेलिब्रिटी आहे, तो येतो रस्त्यावरती. आजही आमचं म्हणणं असं आहे की आम्ही प्रत्येकाला काही कंपल्शन नाही आहे रस्त्यावरती यायचं, त्याने वेगवेगळ्या माध्यमातून प्रेम दाखवावं आपलं. परंतु भाजपच्या लोकांना मात्र आमचा हट्ट आहे की खरंच मराठी असाल आणि मराठीबद्दल प्रेम असेल तर तुम्ही आलं पाहिजे. बाकीच्यांना त्यांनी इतर मार्गाने ट्विट केलं तरी सेलिब्रिटी आहेत त्यांनी आपलं म्हणणं जरी मांडलं तरी खूप आहे. अहो, राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही त्यांनीच यावं म्हणजे विषयच येत नाही ना, म्हणजे राज्य आलं सगळं आणि येऊनच आम्ही त्यांचंही स्वागत करू, तिकडे येऊन घोषणा करावी, संपला विषय. आमचं काय म्हणलं नाही त्याच्याविषयी. अजित पवारांचं मत तेच आहे की 5वी पासूनच हिंदी शिकवायला पाहिजे. त्यांना तुम्ही फोन केला होता, त्यांना बोलवलं? मी केला होता फोन, त्याला ते फोनवर नाही भेटले पण डिकोले त्यांचे भेटले, मग ते बोलले मी दादांना सांगतो म्हणून मी केलं होतं. नाही केला शब्द भाग नाही. आता मी कोणाला केले फोन ते काय सांगत बसत नाही मी. पण नांदगावकरजी, जेव्हा म्हणजे घटनाक्रम असा होता की दादा भुसे राज ठाकरेंना भेटले, त्या भेटीनंतर त्यांनी बाहेर येऊन सांगितलं की त्यांना काही मी सांगितलं ते पटलं नाही. त्यानंतर राज ठाकरेंची प्रेस कॉन्फरन्स झाली, त्यावेळेला तुम्हीही तिथं होतात. त्यावेळेला त्यांनी जाहीर केलं की आम्ही मोर्चा काढणार. त्यांनी त्यावेळेला 6 तारीख सांगितली होती. करेक्ट आहे. आता हे काढताना हे तुमच्याबरोबर येतील, बाकीचे पक्ष आपल्याबरोबर येतील अशी कुठं तुमच्या मनामध्ये तो तसा विचार होता? नाही, तसा विचार नव्हता त्यावेळेला. परंतु विषय असा होता की हा मराठी भाषेचा विषय होता आणि त्याच्यामुळे बॅक ऑफ द माइंडला की हा जर आपण मोर्चा अनाऊन्समेंट केली तर यावरती सगळ्यांनाच आपल्याला, कारण त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं की कुठलाही झेंडा नसेल, फक्त मराठीचा अजेंडा असेल, अशी ती टॅगलाईन त्यांनी केली. त्यामुळे त्या विषयाला सगळीच मराठी लोक येतील पक्षविरहित अशी भावना होती आणि त्या भावनेतून आम्ही ती केलं होतं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की सगळे आता सहभागी होत आहे. पण मग परबजी, तुम्ही या मोर्चामध्ये आपण जायचं हे कधी कसं ठरलं? नाही, आमच्या पक्षात देखील हा विचार चालू होता ना की मराठीचा मुद्दा आपल्याला उचलायला पाहिजे. आणि ज्या वेळेला राज ठाकरे साहेबांनी ज्या वेळेला सांगितलं की बाबा एकाच विषयासाठी 2 मोर्चे नको, मग आम्ही पण सांगितलं बरोबर आहे, एका विषयासाठी 2 मोर्चे नको, एकत्र येऊ. आणि म्हणून मग सगळ्यांनी, आम्ही कोणी, त्यांनी देखील मान्य केलं, आम्ही देखील मान्य केलं आणि कॉमन तारीख सगळ्यांची ठरली 5 तारीख. परब साहेब, एक प्रश्न तुम्हाला आहे की सुरुवातीपासून जेव्हा हा पहिलीपासून हिंदीचा मुद्दा आला, राज ठाकरे आक्रमकपणे एकदम या मुद्द्याला पकडून भूमिका मांडत आहेत. सरकारला राज ठाकरेची भूमिका महत्त्वाची आहे उद्धव ठाकरेंपेक्षा, मंत्री घरी जाऊन भेट घेत आहेत वगैरे. मग ऐन निवडणुकीच्या तोंडावर जर का यदा कदाचित उद्या निर्णय मागे घेतला सरकारने तर याचं सगळं श्रेय मनसेकडे जाऊ नये म्हणून कुठलं किंतु परंतु न करता जे 14 आणि 17ला झालं नाही ते आत्ता होतंय का? बघा, मराठीची सक्ती या सरकारने जर रद्द केली तर हा ठाकरेंचा विजय असणारच आहे, पण त्याबरोबर मराठी माणसाचा विजय असणार आहे. प्रायोरिटी मराठी माणसाचा विजय, मराठी माणसाची ताकद ह्या निमित्ताने दिसणार आहे. त्याच्यामुळे ह्या विजयाचं श्रेय हे मराठी माणसाला मिळणार आहे. करेक्ट. दोन्ही ठाकरे हे त्याला निमित्त असतील, पण त्याचं श्रेय मराठी माणसाला जाणार आहे. मराठी माणसाची एक घुसमट जी मराठी माणसाला वाटते की आत्ता मला थोडी घुसमट वाटते, त्या घुसमटीला वाढ देण्यासाठी हा एक अतिशय चांगला मार्ग आहे. कारण बाळासाहेबांनी ज्यावेळेला शिवसेना काढली त्यावेळेला देखील असंच झालं होतं की साऊथचं आक्रमण एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलं होतं
आणि त्यावेळेला मराठी माणसासाठी बाळासाहेबांनी आवाज दिला होता, तेच हे दोन बंधू आता करतायत. ह्याच्यामध्ये श्रेयवादाचा प्रश्नच नाही आहे की कोणाला श्रेय मिळेल, राज ठाकरेंना मिळेल की उद्धव ठाकरेंना मिळेल, हा विषय नाही आहे. श्रेय मिळेल मराठी माणसाला. माझा दोघांनाही प्रश्न आहे समारोपाकडे जाता जाता. 19 वर्षांचा काळ खूप मोठा आहे. यश अपयश राजकारणात असतं, संघर्ष असतो. आज अशी वेळ 19 वर्षानंतर तुम्ही एकमेकांच्या नेत्यांना कदाचित अधिकृतरित्या पहिल्यांदा भेटणार आहात. काय तुमच्या दोघांच्या मनात एकमेकांच्या नेत्यांना भावण्याचं आकर्षण आहे? आणि अनिलजी, तुम्हाला राज ठाकरेंचे सर्वोत्तम वाटणारे 3 किंवा 5 गुण कुठले, आणि तुम्हाला उद्धव ठाकरेंचे 3 किंवा 5 गुण भावणारे कोणते? उद्धव ठाकरे जे आहेत हे उत्तम प्रकारचं त्यांचं संघटन कौशल्य आहे. 100% उत्तम प्रकारचे संघटन कौशल्य आहे त्यांच्याकडे. मितभाषी आहेत ते. त्यांच्या स्वतःचा एक विचारधारा आहे. त्या विचारधारेसोबत ते त्यांची तडजोड करत नाहीत. त्यांची विचारधारा घेऊन ते निघतात. कारण मी त्यांच्यासोबत काम केलेलं आहे. कित्येक वर्ष त्यांच्यासोबत दौरा. त्यांच्या सुरुवातीचा काळ तो होता, तेव्हा त्यांच्या गाडीतच असायचो. त्याच्यामुळे मला ते माहिती आहे. त्यांनी दिल्या काही टिप्स पण आम्हाला माहिती आहेत, आपल्याला काय करायला पाहिजे आयुष्यात ते. त्याच्यामुळे काही गुण आहेत ते त्यांच्याकडे आहेत आणि ते वाखाणण्यासारखे आहेत, काही विषय येत नाही. अनिलजी, तुम्ही? ते अतिशय उत्कृष्ट वक्ते आहेत. दुसरा त्यांचा सगळ्यात गुण जो आहे की सर्व क्षेत्रात त्यांचा वावर आहे. सर्व क्षेत्रात म्हणजे राजकारणाच्या पलीकडे सर्व क्षेत्रात एक उत्तम कलाकार आहेत. हे त्यांचं वक्तृत्व आहे आणि स्पष्ट वक्तेपणा आहे. या गोष्टी त्यांच्याकडे आम्हाला नेहमीच भावलेल्या आहेत. तर ते 5 तारखेला ज्याची सुरुवात होणार आहे ते पुढं हातात हात घालून ठाकरे बंधू चालताना जे दिसतील ते 5 तारखेपुरतंच न राहता आणखीनही पुढं चालत राहतील अशी अपेक्षा ठेवायची. शेवटचा प्रश्न. मला असं वाटतं की त्याच्यामध्ये कसं, मी मगाशी तुम्हाला सांगितलं की एखादी घटना जर चांगली घडणार असेल तर त्याचं स्वागतच सगळ्यांनी करायला पाहिजे. त्याच्यात काय अडचण नाही आहे लक्षात. पण आता तो निर्णय त्यांच्या हायकमांडवरती आहे आणि माझ्या हायकमांडवरती आहे. तो हायकमांड एकमेकांना सुरुवात आहे. मराठी माणसाच्या हिताची ही सुरुवात आहे. दबलेल्या आवाजाला मोठा करण्यासाठी ही नक्की सुरुवात आहे. पण तो हातातला हात त्या दिवशी चालताना कळेल आपल्याला. पण तो त्याच दिवसापुरता का पुढेपर्यंत? आता हे दोन नेते ठरवतील ना. पण राजीवजी, तुम्ही दुसरा प्रश्न नाही विचारत ना. 2 ठाकरे त्याचे 2 पवार पण आहेत ना. तो प्रश्न पण विचारून घ्या तुम्ही. कारण ते 2 ठाकरे आहेत, 2 पवार पण आहेत त्याच्यात. हा लक्षामध्ये. तुम्हाला त्यांनी पण असंच यावं असं वाटतंय? मी काय म्हणालो, मराठीच्या भल्यासाठी जर असं आहे की आता तुम्ही त्याच्याबद्दल बोला. तुम्ही असं भेटला होतात का पवारांना? आपल्याला जेव्हा त्यांना एकत्र आणता येईल तेव्हाही ती क्लिप दाखवता येईल. मग तुम्ही असं शरद पवारांना भेटलायत का? त्यांना असं सांगितलंय का की सुप्रिया आणि अजितदादांनी त्यांच्यात पण इंटरनल काहीतरी चालू असेल? अच्छा, खूप खूप धन्यवाद तुम्हा दोघांचे सुद्धा. तुम्ही कट्ट्यावरती आलात आणि सगळ्याच प्रश्नांची मनमोकळी उत्तरं दिलीत यासाठी. त्यामुळे आजवरती एकमेकांवरती भरपूर टीका करणारे 2 पक्ष आणि 2 राजकीय नेते हे मराठी भाषेच्या मुद्द्यावरून एकत्र येत आहेत. भाषेसाठी झालेली ही युती पुढे राजकीय युतीमध्ये बदलणार का, या सगळ्याची उत्सुकता आपल्याला सुद्धा आहे. राजकारणामध्ये कधीही काहीही अशक्य नसतं, त्यामुळे सध्या तरी वाट बघण्यात अर्थ आहे. क्विक हिल आणि आत्मबोध वेलनेस सेंटर सहप्रस्तुत माझा कट्टा, पॉवर्ड बाय चितळे बटर, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स, बर्वा स्किन थेरपी आणि सोनाई पशु आहार या विशेष कार्यक्रमामध्ये आता इथेच थांबतोय. बघत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.